हे बघा झाली. लसूण आणि कांदा थोडासा मोठाच ठेवायचा, त्यामुळे बघा असा हा म्हणजे दिसतो ह्या भाजीमध्ये कांदा लसूण. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी इकडे आली आहे बघा भाजी घ्यायला. कुरडूची भाजी आम्ही रानात आलो इकडं. दरवर्षी आम्ही येतो. ही रानभाजी खूप चांगली असते, सगळ्यांना माहिती असेल. तर हे बघा ही भाजी खुडली, मी घरी घेऊन आले. हे बघा मस्त अशी ताजी ताजी भाजी आणली मी. आता ही निवडून घेते मस्त. हे बघा अशा काड्या दांडे काढून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायची. हे भाजी हे बघा निवडून घेतली. आता ही धुवून घेते, करायला घेते. भाजी बघा धुवून घेतली मी स्वच्छ निवडून. जरा मोठे मोठे देठ होते ना, असेच मी पटापट म्हणजे खुडली होती. तर मग ती स्वच्छ धुवून घेतली, निथळली चांगली. आता करायला घेऊ. त्याच्यासाठी बघा मी ह्या 2 मिरच्या चिरून घेतल्या, लसूण चेचून घेतला, एक मोठा कांदा आणि मोठा चिरून घेतला. म्हणजे बारीक नाही चिरायचा, थोडासा मोठा चिरायचा. आणि लसूण पण चेचून घ्यायचा, म्हणजे ह्या भाजीमध्ये तो कांदा आणि लसूण दिसला पाहिजे. चला तर भाजी करायला घेते. लोखंडाच्या कढईमध्येच करणार आहे भाजी मी. तेल घालून घेते. मी दरवर्षी ही भाजी कुठून न कुठून आणतेच, कारण ही भाजी काही वर्षभर मिळत नाही. पाऊस पडल्यावरच मिळते. ही रानभाज्या कोणत्या पण असल्या तर त्या नक्कीच खाव्यात. कुरडूची, टेकळ्याची, दुसरी असली ती इखऱ्याची भाजी असते. बऱ्याच प्रकारच्या भाज्या असतात रानभाज्या. चला तर तेल तापलं, लसूण टाकते. आपण कोणती मेथीची वगैरे भाजी करतो ना, तशीच ही पण करायची कुरडूची भाजी. कांदा पण टाकून घेते. पालेभाजीमध्ये मी कोणतीही पालेभाजी करताना असा कांदा खूप लाल नाही होऊ देत. त्यातच मीठ घालून घेते. आणि शिजून ही भाजी थोडीशी कमीच होते. तुम्ही ह्या भाजीला दुसरं काही नाव आहे का तुमच्याकडे, मला कमेंट करून सांगा. आम्ही कुरडूची भाजी म्हणतो. घालून घेते. आणि ही छान अगदी जंगलातून तोडून आणलेली भाजी आहे मी. विकायला पण येते, म्हणजे अशा खेड्यापाड्यातल्या बायका अशा भाज्या आणतात त्या विकायला पण. आम्ही गेलो तिथं विकायला पण होती रस्त्यात. पण आपण स्वतः हाताने खुडून आणलेली भाजी करण्यात काही वेगळीच मजा असते. मी दरवर्षी भाजी आणायला जाते. आहेत अजून काही ठिकाणी माळ रानं, तिकडं मिळतात ह्या रानभाज्या. बघा किती भाजी कमी होते लगेच शिजून. आणि 1-2 मिनटात ती भाजी शिजून जाते. हो, फक्त थोडंसं पाणी सुटलेलं असतं, ते पाणी आटू द्यायचं. भाजी शिजायला काही वेळ लागत नाही. थोडंसं आता पाणी आटू देते. हे बघा झाली आपली अशी मस्त भाजी. खूप छान लागते भाकरीबरोबर, चपातीबरोबर कुरडूची भाजी. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.